नमस्कार. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या डेली कुकिंग या यूट्यूब चॅनलवरती. तर आज मी बनवला होता हा समोसा राईस. घरीच बनवला होता हा मी समोसा राईस. मार्केटमध्ये आमच्याकडे तर खूप फेमस आहे. आणि हा समोसा राईस बनवण्यासाठी यामध्ये 3 इन्ग्रेडियंट आहेत बघा. समोसा, मटकीचा रस्सा आणि राईस. तर सगळ्यात आधी मी राईस बनवण्याचं ठरवलं, कारण राईसला आधी भिजू घालावं लागतं. तर 10 मिनटं राईस भिजू घालून ठेवला. तोपर्यंत मी आता मटकीचा रस्सा बनवते. त्यासाठी मटकी जी ती कुकरला लावून घेतली. 7 ते 8 शिट्ट्या मी मटकीच्या काढून घेणार आहे. आणि आईला होता उपवास, तर आई बनवत होती साबुदाण्याची खीर. तर त्यासाठीच ती थोडीशी मध्ये आली. तिचं चालू होतं आपलं खीर बनवण्याचं काम, आणि माझं इकडे चालू होतं समोसा राईस बनवायचं. मटकी शिजायला लावून दिली. त्यात थोडीशी हळद आणि तेलाची धार सोडली एक. आता मटकी शिजते तोपर्यंत टोमॅटो, कांदा, कोथिंबीर चिरून घेते मटकीचा रस्सा बनवण्यासाठी. आणि ही बनवली होती मी संध्याकाळच्या वेळेला, काल संध्याकाळी कोणाला फारशी अशी भूक नव्हती. त्यामुळं मग थोडंसं चटपटीत काहीतरी खावा असं वाटत होतं, म्हणून हा समोसा राईसच बनवला. राईस आणि मटकी रस्सा घरी बनवला. समोसा जे तो मी मार्केटमधून विकत आणला होता. तर बघा, कटिंग चॉपिंग करून झाली. लगेच वट्यावरचा जो कचरा आहे तो उचलून ठेवला. पसारा पण उचलून ठेवला सगळा जागच्या जागी. जास्त पसारा झाला की कामं सुचत नाही. तर आता मटकी शिजली होती. कुकर थंड होण्यासाठी साईडला ठेवलं आणि लगेच भातासाठी पाणी उकळायला ठेवलं. असा मोकळा मला भात बनवायचा आहे. तर त्यामध्ये थोडेसे खडे मसाले घातले. दालचिनी, लवंग, मिरे आणि इलायची, तेजपत्ता, चवीनुसार मीठ घातलं. पाणी उकळलं की त्यामध्ये भिजू घातलेला हा तांदूळ घातला. आणि आता एक साईडला माझा भात शिजतो, दुसऱ्या साईडला मी मटकीला फोडणी देते. तर बघा, एका गॅसवर जो आहे तो भात शिजतो आहे माझा. दुसऱ्या साईडला लगेच मटकीच्या फोडणीची तयारी केली. कढईमध्ये तेल गरम झाले की जिरे मोहरी घातली. जिरे मोहरी तडतडली की यामध्ये घालते बारीक चिरलेला कांदा. कांदा पण चांगला परतून झाला की मग यामध्ये टोमॅटो घालणार. टोमॅटो पण थोडं सॉफ्ट होईपर्यंत परतला की मग सुके मसाले घालायचे. सुक्या मसाल्यामध्ये कोल्हापुरी लाल मिरची पावडर, तरीचं जे येतं ना ते, कारण मटकीच्या रस्त्याला छान अशी तरी आली पाहिजे, तेव्हाच हा खायला जो आहे तो चांगला लागतो. तर पूर्ण 1 चमचा जो तो कोल्हापुरी लाल मिरची पावडर टाकले मी. 1 चमचा अंबारी मसाला टाकला. थोडीशी हळद टाकली. परत एकदा मिक्स करून घेतलं. आणि आता ही शिजलेली जी मटकी आहे आपली कुकरमध्ये, ती ओतून द्यायची आणि भरपूर असं पाणी टाकायचं याच्यामध्ये, कारण हा रस्साच आमची तर खूप आवडतो. बघा, पाणी ओतलं, चवीनुसार मीठ टाकते, परत एकदा हलवून देते आणि असा हा माझा मटकीचा रस्सा बनून तयार आहे. आता भात शिजत होता, पण असं वाटलं की भाताला पाणी कमी पडेल शिजण्यासाठी. तर त्यामुळे मग कुकरमध्ये थोडंसं पाणी गरम करायला ठेवलं, जेणेकरून गरम पाणी जे ते भातात ओतलं जाईल. मटकीला पण चांगली उकळी आली होती. तर अशी मटकीचा रस्सा बनवून रेडी आहे. थोडीशी वरतून त्यावर कोथिंबीर घातली आणि घरभरात या मटकीच्या रस्स्याचा खूप छान असा स्मेल पसरला होता. आणि या भाताचा पण खूप छान वास येतो. असा प्लेन जरी भात असला ना, यामध्ये खडे मसाले घालून जर भात केला ना, तर मला तर या भाताचं असं नुसतं खायला पण हा खूप आवडतो. बघा, वास हे करून माझी मुलगी आली होती की मम्मी तू काय बनवती आहे ते बघण्यासाठी. तर मी गेली होती माझ्या बाळाकडे. तोपर्यंत आईने पाण्यातून भात जो आहे तो उपसून ठेवला चाळणीमध्ये. तेव्हा काही तिने व्हिडिओ क्लिप ऑन केलं नाही. आता या भाताला पण थोडंसं मी फोडणी देणार आहे. त्यासाठी जिरे मोहरी घातली आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर घातलं. असा प्लेन ठेवायचा आणि भाताला पण फोडणी देऊन घ्यायची. तसं तर प्लेन पण चांगला लागतो, पण फोडणी दिलेला तर अजूनच चांगला लागतो. तर लाल मिरची पावडर, थोडीशी हळद घालून याला मी परतून घेते. यात मीठ घालायचं नाही, कारण आपण ज्यावेळेस तांदूळ शिजवतो ना त्यावेळेस मीठ घातलेलं आहे. तर मिठाची काही गरज पडत नाही इथे. थोडीशी कोथिंबीर घालायची वरतून आणि असा हा आपला राईस पण बनवून रेडी आहे.
असा सुटसुटीत मोकळा हा राईस झाला पाहिजे. शिजवताना ना याला सारखं हलवू नका, नाहीतर मग हे याचा ना हे राईसचे जे ते तुकडे पडतात आणि भुगा भुगा दिसतो असा राईस. तर हलवला नाही की मग असा छान लंबा लंबा आपला राईस मोकळा सुटसुटीत बनून रेडी होतो. तर इथं मटकीचा रस्सा रेडी आहे, राईस पण बनून रेडी आहे आणि हे मार्केटमधून आणले पप्पांनी समोसे. तर चला आता सर्व करूया आपण हा समोसा राईस. तर थोडासा राईस घ्यायचा, त्यावरती समोसा तोडून ठेवायचा आणि भरपूर असा हा मटकीचा रस्सा, त्यावरतून थोडीशी कोथिंबीर आणि कांदा. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.